नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी, 19 मेची महत्त्वाची बातमी. सर्वांना 3,000 रुपये येणार. बघा, सर्व लाडक्या बहिणींना 3,000 रुपये येणार आहे. पैशांच्या संदर्भात महत्त्वाची माहिती, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्याच्या संदर्भाची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत. बघा, सर्वांना 3,000 रुपये येणार. महिलांना कर्ज पण मिळणार आहे, त्याची पण महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. महिलांसाठी कर्ज जे तर ते कर्ज पण तुम्हाला दिलं जाणार आहे, त्याचा पण ह्या ठिकाणी प्रस्ताव शासनाचा विचाराधीन आहे. कशा पद्धतीची योजना आहे, कशा पद्धतीने तुम्हाला कर्ज मिळेल, त्याची पण महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. संपूर्ण अपडेट तुम्हाला समजून सांगणार आहे, त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना विनंती आहे, लाडक्या बहिणींनो पटापट व्हिडिओला लाईक करून टाका. पटापट लाईक करून टाका बरं, सर्वांनी पटापट व्हिडिओला एक लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवून द्या, तुमच्या नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थोडक्यात काय तर आज रोजी चाललेल्या जेवढ्या काय अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजेल अशा सोप्या भाषेत तुम्हाला सगळं काही समजून सांगतो. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी लाडक्या बहिणींनी पाहायचे. बघा, आत्ताच तुम्हाला एप्रिलचा हप्ता जो आहे तो जमा झालेला आहे. एप्रिलचा हप्ता जमा झाल्यानंतर आता मेचा हप्ता तुम्हाला वाटप होणार आहे. बघा, मेचा हप्ता तुम्हाला वाटप होणार आहे, त्याची पण अपडेट आपण पाहणार आहोत. सोबतच तुम्हाला 3,000 रुपये येणार आहेत. कशा पद्धतीने, काय महत्त्वाची माहिती आहे, कसे 3,000 रुपये तुम्हाला येतील ते पण आपण पाहणार आहोत. आणि महिलांना कर्ज, बघा कर्जाची एक योजना या ठिकाणी सरकार आणत आहे, त्या संदर्भाची पण महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. कोणत्या महिलांना कर्ज मिळेल, कशा पद्धतीने मिळेल, संपूर्ण माहिती समजून सांगतोय. भरपूर महिला भगिनींच्या कमेंट्स आहेत की बघा कर्जाच्या संदर्भात ही जी काही कर्ज आहे ते आम्हाला कसं मिळेल, त्याची पण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. फक्त शेवटपर्यंत सर्वांनी पाहायचं आहे. तर बघा, लगेच तुम्हाला आज रोजी चालल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट समजून सांगतो. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो आहेत. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आहे. लाडकी बहीण योजना कामाची बातमी, नवीन अपडेट तुमच्यासमोर आहे. लाडक्या बहिणींना मे जूनचा हप्ता एकत्र येणार, खात्यात 3,000 रुपये जमा होणार. बघा, 3,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे, त्या संदर्भाची सर्वात मोठी बातमी आपण आता पाहणार आहोत. 3,000 रुपये कोणकोणत्या महिलांना 3,000 रुपये पाहिजेत, पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. बघा, लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, 3,000 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत, पटापट कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवा. 3,000 रुपये, 3,000 रुपये, 3,000 रुपये पाहिजेत का तुम्हाला? 3,000 रुपये कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवायचे. आता संपूर्ण माहिती बघा, लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिला विचारत आहे. बघा, मे महिन्याचा हप्ता जो आहे तो कधी येणार असा प्रश्न महिला भगिनींकडून विचारला जातो आहे. आणि हा जो काही प्रश्न आहे तो भरपूर महिलांच्या कमेंट बॉक्समध्ये पण आहे. दादा, मे महिन्याचा हप्ता कधी येणार? दादा, मे महिना आता जवळपास अर्धा संपलेला आहे आणि मे महिन्याचा हप्ता आलेला नाही, अशा पद्धतीच्या कमेंट बॉक्समध्ये महिलांच्या कमेंट्स आहेत. तर आता मे महिन्याचा हप्ता कधी येणार, त्याच प्रश्नाचं आपण उत्तर पाहणार आहोत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवडा सुरू झालेला आहे, तरीही अद्याप योजनेच्या हप्त्याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. बघा, आपण जर पाहिलं तर मे महिन्याचा सेकंड लास्ट म्हणजेच जर आपण पाहिलं तर तिसरा आठवडा जो आहे तो सुरू झालेला आहे. आणि तिसरा आठवडा सुरू झाल्यानंतर आता योजनेच्या हप्त्याबाबत म्हणजेच मे महिन्याच्या हप्त्याबाबत अजून कोणतीही घोषणा झालेली नाही आहे. तर मे महिन्याचा हप्ता कधी येणार अशा पद्धतीचा प्रश्न महिला भगिनींचा आहे. तर मे महिन्याचा हप्ता आता कोणकोणत्या महिलांना पाहिजेत आणि महत्त्वाचं म्हणजे 3,000 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजे, ज्यांना पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. 3,000 पाहिजेत. आता पुढची जबरदस्त अपडेट बघा, जबरदस्त अपडेट, अतिशय महत्त्वाची माहिती. तर यामुळे महिलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न जे आहेत ते निर्माण झालेले आहेत. दरम्यान आता मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येणार का असाही प्रश्न महिला विचारत आहे. बघा, भरपूर महिलांना हाही प्रश्न पडलेला आहे. जर समजा मेचा महिना आता सुरू आहे आणि मेचा हप्ता जर मेमध्ये दिलेला नाही, म्हणजे जर आपण पाहिलं तर मेच्या सुरुवातीलाच एप्रिलचा हप्ता दिला होता, एप्रिलचा हप्ता हा मेच्या सुरुवातीलाच दिला आहे आणि मेचा हप्ता हा अजून आलेला नाही आहे. तर बघ, मे प्लस जूनचा हप्ता एकत्र येणार का, म्हणजेच 3,000 रुपये आम्हाला येतील का, असा पण महिला जो आहे त्या प्रश्न विचारत आहे. बघा, असा पण प्रश्न महिला विचारत आहे. लक्षात घ्या, 3,000 रुपये एकत्र येणार का, म्हणजेच मे आणि जूनचा हप्ता आम्हाला एकत्र येईल का, असा पण प्रश्न महिला भगिनी विचारत आहे. मे आणि जूनचा जो हप्ता आहे
तो एकत्र येणार. बघा मे आणि जूनचा हप्ता एकत्र येणार का त्याची महत्त्वाची माहिती. लाडकी बहीण योजना मे जून इन्स्टॉलमेंट कम टुगेदर. तर मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. त्यातच अनेक जण मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येणार असल्याचं बोलत आहे. बघा जर आपण पाहिलं तर अनेक महिला भगिनी बोलत आहेत की मेचा हप्ता आता जूनमध्येच येईल, म्हणजेच मे आणि जूनचा हप्ता एकत्र येईल अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. कारण लाडकी बहीण योजना ही सर्वात लोकप्रिय योजना आहे आणि लाडकी बहीण योजनेच्या चर्चा ह्या कान्याकोपऱ्यात आहेत. महाराष्ट्राच्या कुठल्याही कान्याकोपऱ्यात तुम्ही गेला तरी लाडकी बहीण योजना महिलांच्या तोंडावरच आहे. लाडकी बहीण योजनेची चर्चा त्या ठिकाणी आहे आणि लाडकी बहीण योजनेचाच बोलबाला आपल्याला पाहायला मिळतो. तर बघा याचे कारण असे की आता मे महिना संपायला फक्त 10 दिवस उरलेले आहेत. म्हणजे जर आपण पाहिलं तर आज 19 तारीख आहे, फक्त 10 दिवस उरलेले. त्यासोबतच एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या सुरुवातीलाच देण्यात आला होता. त्यामुळे मे महिन्याचा हप्ता देखील लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. असं पण या ठिकाणी महिलांना वाटतंय की मे महिन्याचा हप्ता जो आहे तो लांबणीवर जाऊ शकतो आणि मे महिन्याचा हप्ता जर लांबणीवर गेला तर मे प्लस जून अशा दोन्ही महिन्यांचे जे काही मिळून पैसे ते एकत्र येऊ शकतात. म्हणजेच आम्हाला 3,000 रुपये येऊ शकतात अशा पद्धतीची पण चर्चा या ठिकाणी सुरू झाली आहे. म्हणजेच आता पुढे डायरेक्ट 3,000 रुपये येतील अशा चर्चा महिलांच्या सुरू आहेत. आता बघा जर मे महिन्याचा हप्ता लांबणीवर गेला तर महिलांना जून आणि मेचे पैसे एकत्र येण्याची शक्यता आहे. निश्चितच जर आपण पाहिलं तर समजा मे महिन्याचा हप्ता जर तुम्हाला मे महिन्यामध्ये आता दिला नाही, म्हणजेच 10 दिवस उरलेले आहेत आणि या 10 दिवसात जर तुम्हाला मेचा हप्ता जमा झाला नाही तर साहजिकच आहे मे महिन्याचा हप्ता जर लांबणीवर गेला तर महिलांना जून आणि मेचे पैसे एकत्र येण्याची शक्यता आहे. कारण एकत्रच पैसे त्या ठिकाणी येऊ शकतात. कारण मे महिन्याचा हप्ता जर मेमध्ये दिला नाही, कारण मे महिन्याच्या सुरुवातीलाच एप्रिलचा हप्ता दिला होता आणि मे महिन्याचा हप्ता जर मेमध्ये दिला नाही तर जूनमध्ये पैसे दिले जाऊ शकतात आणि त्यामुळे मे आणि जूनचे पैसे एकत्र मिळू शकतात. म्हणजेच दोन्ही हप्त्यांचे मिळून 3,000 रुपये जे ते महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. बघा ऑफिशियल माहिती अजून कुठलीही नाही अशी की एप्रिल आणि मेचा हप्ता मे आणि जूनचा हप्ता एकत्र येईल अशा पद्धतीची कुठली ऑफिशियल अपडेट नाही किंवा ऑफिशियली माहिती अजून आलेली नाही आहे. पण अशा पद्धतीच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे. अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच मे आणि जूनचा हप्ता एकत्र येणार की नाही हे स्पष्ट होणार आहे. ऑफिशियल माहिती आली की तुम्हाला ते स्पष्ट होईलच. जर समजा मेचा हप्ता मेमध्येच तुम्हाला दिला, म्हणजेच आत्ताच जर या 10 दिवसांमध्ये तुमच्या खात्यात मेचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली तर तुम्हाला जूनचा हप्ता त्या ठिकाणी स्पेशल येणार आहे. म्हणजेच 1,500 रुपये तुम्हाला जूनमध्ये मिळतील. आता बघा लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार. तर लाडकी बहीण योजनेत जर 2 महिन्यांचे पैसे एकत्र दिले तर महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा होतील. साहजिकच आहे. जर समजा महिला भगिनींना दोन्ही महिन्यांचे पैसे जर एकत्र दिले तर मग 3,000 रुपये तुम्हाला दिले जातील. कारण एका महिन्याला दर महिन्याला 1,500 रुपये तुम्हाला मिळतात. जर 2 महिन्यांचे पैसे दिले तर 3,000 रुपये तुम्हाला एकत्र द्यावे लागतील. याचसोबत ज्या लाभार्थी महिलांना मागच्या महिन्याचे पैसे आले नाहीत, बघा ज्या लाभार्थी महिलांना मागच्या महिन्याचे पैसे आले नाहीत त्यांनाही पैसे येऊ शकतात. जर समजा एखादी महिला असेल काही तांत्रिक टेक्निकल एररमुळे त्या ठिकाणी त्या महिलांना पैसे आले नसतील तर त्यांना मागच्या महिन्याचे पैसे येऊ शकतात अशी शक्यता आहे. त्यांना या महिन्यात दोन्ही महिन्यांचे पैसे मिळतील. त्यामुळे अनेक प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झालेले आहेत. बघा अनेक प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाले आहेत, पण त्याची काळजी करायची नाही. सोबतच जर आपण पाहिले तर महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एक प्रस्ताव या ठिकाणी शासनाच्या विचाराधीन असल्याचं सांगितलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला लघुउद्योग करायचा असेल तर लाडकी बहीण योजनेच्या हमीवर, म्हणजेच काय हमी, बघा आपण कर्ज घेतो तर काहीतरी हमी द्यावी लागते. तर फक्त लाडकी बहीण योजनेची हमी म्हणजे लाडकी बहीण योजनेचा लाभ आम्ही घेतो या हमीवर तुम्हाला 30,000 रुपये किंवा 40,000 रुपयांचं आर्थिक भांडवल जे आहे ते त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतं. तुमचा जो काही व्यवसाय असेल, लघु व्यवसाय तुम्हाला लघु उद्योग करायचा असेल त्यासाठी 30,000-40,000 रुपयांचं तुम्हाला भांडवल जे आहे ते उपलब्ध करून दिलं जाणार आहे फक्त आणि फक्त लाडकी बहीण योजनेच्या हमीवर. म्हणजेच त्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तुमचा जो काही हप्ता आहे तो त्या ठिकाणी भरला जाणार आहे शासनाच्या माध्यमातून. तर अशा पद्धतीची योजना पण शासनाच्या विचाराधीन असल्याचं माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे. तर संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओ आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.